वसा जनसेवेचा। एकदा जो शब्द दिला, एकदा कमिटमेंट केली, येथील पदाधिकाऱ्यांना सुद्धा मी विनंती करतो, आज इथे जो जनसैलाब आपल्या सगळे कंत्राटी कर्मचारी एकत्रित आलेले आहेत, ज्यांना फक्त न्याय हक्क पाहिजे, आपल्यावर कोणत्याही पद्धतीचा दबाव आला। मनरेगा अंतर्गत मागील अनेक वर्षांपासून तुटपुंच्या मानधनावर कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मुंबई येथील आझाद मैदानात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। 2 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या आंदोलनात 34 जिल्ह्यातील हजारो कर्मचारी सहभागी झाले आहेत। मात्र चौथ्या दिवशीही या आंदोलनाकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष कायम असल्याचे चित्र आहे। यामुळे बुलढाणा जिल्ह्यासह 34 जिल्ह्यातील कर्मचाऱ्यात संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे। यापूर्वी कर्मचाऱ्यांनी मागील 23 जानेवारीपासून असहकार आंदोलन सुरू केले। यामुळे बुलढाणासह 34 जिल्ह्यातील मनरेगाची कामे प्रभावित झाली। मात्र तरीही राज्य शासन व प्रशासनाने आंदोलनाची दखल घेतली नाही। काय आहेत मागण्या? यामुळे 2 फेब्रुवारीपासून कर्मचाऱ्यांनी मुंबई येथील आझाद मैदानात ठिय्या मांडला आहे। सध्या राज्यातील 2200 कंत्राटी कर्मचारी यात सहभागी झाले आहेत। यामध्ये MIS समन्वयक, कार्यक्रम व्यवस्थापक, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, पॅनल तांत्रिक अधिकारी, क्लार्क कम डेटा ऑपरेटर, वाहन चालक यांचा समावेश आहे। मनरेगा अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांना इतर योजनेतील कर्मचाऱ्याप्रमाणे शासन सेवेत कायम व समायोजित करावे। S2 इन्फाटेक मार्फत होणारी अनधिकृत व अवैध कर्मचारी भरती बंद करावी। कर्मचाऱ्यांची निवड राज्य निधी असोसिएशन मार्फतच करावी। इतर योजनाप्रमाणे मनरेगाची स्वतंत्र यंत्रणा तयार करून पदनिहाय आकृतीबंध तयार करण्यात यावा आदी मागण्यांसाठी राज्यातील कमी अधिक 4300 कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारला आहे। कामे ठप्प, मजुरांच्या संख्येत घट। दरम्यान या आंदोलनामुळे घरकुल, सिंचन विहीर, वृक्ष लागवड, फळबाग, पाणंदण रस्ते आदी कामे ठप्प झाली आहेत। राज्यातील 34 जिल्ह्यात दररोज सरासरी 6 ते 7 लाख मजूर कामावर राहतात। आज गुरुवारी ही संख्या जेमतेम 80,000वर आल्याचा दावा संघटनेच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्याने केला आहे। 1 फेब्रुवारीला हाच आकडा 1 लाखाच्या आसपास होता। बुलढाणा जिल्ह्यात मागील 1.5 महिन्यापासून सरासरी 15,000 मजूर कामावर होते। 31 जानेवारीला हा आकडा 5,904 पर्यंत घसरला। आज 5 फेब्रुवारीला विविध कामांवरील मजुरांची संख्या 1793 पर्यंत घसरली आहे। 34 जिल्ह्यातील चित्र असेच आहे। राज्यातील सर्वच पंचायत समितींमध्ये नरेगा कक्षाला टाळे दिसत असून गाव पातळीवरील रोजगार हमीची कामे ठप्प झाली आहेत। मुंबईतील आंदोलनात लवकर तोडगा न निघाल्यास राज्यातील सर्व कामे बंद पडणार हे उघड आहे। यामुळे ग्रामीण भागात गावातच मिळणारा रोजगार बंद झाल्यास मजुरांची स्थिती बिकट होणार आहे। शहरी भागात होणाऱ्या मजुरांच्या स्थलांतरात वाढ होणार आहे। सिटी न्यूज। बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक 9822 72 0784।